कोण म्हणतं मॉडर्न एलिव्हेशन असणारा रो हाऊसचा प्रोजेक्ट नाशिक मध्ये मिळत नाही? चला आज मी तुम्हाला दाखवतो. नमस्कार, मी स्वप्नील पालवे शुभोस मध्ये आपलं खूप खूप स्वागत करतो. तर आज तुमच्यासाठी मी घेऊन आलो आहे 3 BHK मॉडर्न एलिव्हेशन असणारा रो हाऊसचा प्रोजेक्ट, ज्यामध्ये फक्त एकच युनिट शिल्लक आहे. नाशिक जत्रा हॉटेल पासून अगदी जवळ, मुंबई आग्रा हायवे पासून फक्त 200 ते 300 मीटरच्या अंतरावरती रेडी टू मूव्ह सुंदर अशा एलिव्हेशन सह आजचा हा प्रोजेक्ट आपण बघणार आहोत. तर चला पूर्ण प्रोजेक्ट हा एक्सप्लोर करूया. पुढे आल्यानंतर आपल्याला बघायला मिळते आपली इथे पार्किंग, जिथे तुमची सेडॅन कार आरामात पार्क होऊ शकते. त्यासोबतच फ्रंटला आपल्याला सुंदर अशा टाइल्स इथे बसून दिलेल्या आहेत. जी विंडो आहे, विंडोला आपल्याला वन वे ग्लास बघायला मिळतात. त्यासोबतच बाहेरून आपल्याला सेफ्टी ग्रिलिंग देखील बसून दिलेली आहे. वरती आपल्याला पीव्हीसी मध्ये सुंदर अशा लाईट्स इथे पोर्च मध्ये बसून दिलेल्या आहेत. आणि हा आहे आपला मेन डोर, ज्याला आपल्याला वुडनची फ्रेमिंग बघायला मिळते. एंट्री केल्यानंतर आपल्याला सुंदर अशा टाइल्स इथे बसून दिलेल्या आहेत, ज्या की 2x4 च्या आहेत. लिव्हिंग जो आहे आपला खूप प्रशस्त आणि सुंदर इथे बनवलेला आहे. त्यासोबतच आपल्याला फॉल सिलिंग मध्ये सुंदर अशा लाईट्स देखील इथे बघायला मिळतात. व्हेंटिलेशन साठी आपल्याला इथे मोठी विंडो दिलेली आहे, जिला वन वे ग्लास बसून दिलेला आहे, ज्यामुळे मधून बाहेरचं दिसू शकतं पण बाहेरून मधलं काहीच दिसणार नाही. प्रायव्हसी तुमची मेंटेन असणार आहे. त्याला आपल्याला ग्रेनाइटची फ्रेमिंग देखील इथे बसून दिलेली आहे. त्यासोबतच तुमचा इथे सोफा अरेंज करून देखील खूप चांगला स्पेस तुम्हाला इथे वापरण्यासाठी मिळणार आहे. इथे तुम्ही तुमचं टीव्ही युनिट देखील बसवू शकतात. स्टेअरकेसच्या खाली देखील स्टोरेज साठी एक्स्ट्रा स्पेस तुम्हाला इथे बघायला मिळतो, ज्याचा यूज तुम्ही करू शकतात. पुढे आल्यानंतर आपल्याला बघायला मिळतं आपलं कॉमन वॉशरूम, जिथे आपल्याला कमोड सिस्टीम, सुंदर अशा टाइल्स, शॉवर, मिक्सर, टेबल टॉप वॉश बेसिंग, सगळं काही आवश्यक प्लंबिंग फिटिंग्स बसून दिलेले आहेत. त्यासोबतच इथे देखील तुम्हाला वॉशिंग एरिया दिलेला आहे, ज्याचा यूज तुम्ही भांडे धुण्यासाठी, कपडे धुण्यासाठी किंवा वॉशिंग मशीन साठी देखील करू शकतात. इथे तुम्हाला 2 नळांचे कनेक्शन देखील इथे बसून दिलेले आहेत. आणि पुढे आल्यानंतर आपल्याला बघायला मिळतो आपला सुंदर असा एल शेप किचन, जिथे तुम्हाला व्हेंटिलेशन साठी एक मोठी विंडो देखील दिलेली आहे. इथे आला तुमचा सिंक, त्यासोबतच एक्स्ट्रा पॉइंट्स तुम्हाला इथे काढून दिलेले आहेत, ज्याचा यूज तुम्ही वॉटर प्युरिफायर साठी, मिक्सर साठी, ओव्हन साठी करू शकतात. इथे तुम्ही तुमचं फ्रीज अरेंज करू शकतात. सगळ्या गोष्टी इथे व्यवस्थित सुटसुटीत अरेंज करून तुम्हाला चांगला स्पेस इथे वापरण्यासाठी मिळणार आहे. त्यासोबतच ग्राउंड फ्लोअरला आपल्याला एक सुंदर बेडरूम देखील बघायला मिळतो. हा आहे आपला ग्राउंड फ्लोअरलाच असणारा बेडरूम, जिथे तुमचा किंग साइज बेड अरेंज करून देखील तुम्हाला खूप चांगला स्पेस इथे वापरण्यासाठी मिळणार आहे. व्हेंटिलेशन साठी एक मोठी विंडो देखील दिलेली आहे. त्याला आपल्याला ग्रेनाइटची फ्रेमिंग बघायला मिळते. एसीचे देखील पॉइंट्स इथे काढून दिलेले आहेत. आणि पाठीमागे तुम्हाला वॉशिंग एरिया बघायला मिळतो. तर चला आपण आता वरचे रूम्स देखील बघून घेऊया. आपण आता आलेलो आहोत वरती आपल्याला 2 बेडरूम, एक मास्टर बेडरूम आणि 2 गॅलरीज देखील बघायला मिळणार आहे. त्यापैकी हे आहे तुमचं कॉमन वॉशरूम, जिथे तुम्हाला इंडियन टॉयलेट, सुंदर अशा टाइल्स, शॉवर, मिक्सर, टेबल टॉप वॉश बेसिंग, सुंदर अशा टाइल्स आपल्याला या बाथरूम मध्ये बघायला मिळतात. आणि हा आहे आपला फर्स्ट बेडरूम, जो की मास्टर बेडरूम असणार आहे. त्याला अटॅच असणार हे आहे वॉशरूम, जिथे तुम्हाला कमोड सिस्टीम, सुंदर अशा टाइल्स, टेबल टॉप वॉश बेसिंग, आवश्यक प्लंबिंग फिटिंग, गिझरचे पॉइंट, सगळ्या काही गोष्टी आपल्याला या बाथरूम मध्ये दिलेल्या आहे. आणि हा आहे आपला सेकंड बेडरूम, जो की मास्टर बेडरूम आहे. त्याची साईज तुम्ही बघू शकता, खूप सुंदर साईज आपल्याला या बेडरूमची बघायला मिळते. 2x4 च्या सुंदर अशा टाइल्स इथे बसून दिलेल्या आहेत. तुमचं इथे किंग साइज बेड अरेंज करून, कबर्ड अरेंज करून देखील खूप चांगला स्पेस तुम्हाला इथे वापरण्यासाठी मिळणार आहे. आणि या बेडरूमला अटॅच आपल्याला बाल्कनी बघायला मिळते. बाल्कनी मध्ये आल्यानंतर आपल्याला खाली वुडन टेक्स्चरच्या फ्लोरिंग्स बघायला मिळतात. त्यासोबतच सेफ्टीसाठी सेफ्टी रिलिंग्स इथे बसून दिलेले आहेत. आजूबाजूचा एरिया तुम्ही बघू शकता. पूर्ण निसर्गरम्य वातावरणामध्ये हा प्रोजेक्ट आपण बघत आहोत, तोही पूर्ण डेव्हलप एरियामध्ये. तर चला आपण आता दुसरा बेडरूम बघून घेऊया. हा आहे आपला थर्ड बेडरूम, जो की लास्ट बेडरूम असणार आहे. याची सुद्धा साईज खूप चांगली दिलेली आहे. त्यासोबतच या बेडरूमला अटॅच देखील आपल्याला सुंदर अशी बाल्कनी बघायला मिळणार आहे. हा आहे आपल्या प्रोजेक्टचा फ्रंट व्ह्यू बाल्कनी मधून, जो की बघायला मिळतो. खाली आपल्याला वुडन टेक्स्चरच्या फ्लोरिंग्स बघायला मिळतात. त्यासोबतच वरती आपल्याला पीव्हीसी मध्ये सुंदर अशा लाईट्स देखील इथे बसून दिलेल्या आहेत. सेफ्टीसाठी एसएसच्या रिलिंग, टफन ग्लास बघायला मिळतो. आजूबाजूचा एरिया तुम्ही बघू शकता, पूर्ण डेव्हलप एरिया झालेला आहे. हा पूर्ण डेव्हलप एरियामध्ये रेडी टू मूव्ह आणि निसर्गरम्य वातावरणामध्ये
सुंदर अशा एलिव्हेशनसह आपण हा प्रोजेक्ट बघितला. आता आपण टेरेसवरचा व्ह्यू देखील बघून घेऊया. मित्रांनो, आपण आता टेरेसवरती आलेलो आहोत. इथे तुम्ही सुंदर असा झोपाळा लावून संध्याकाळचा व्ह्यू इथे एन्जॉय करू शकतात. आजूबाजूचा एरिया पूर्ण डेव्हलप झालेला आहे. या प्रोजेक्ट मध्ये एकच युनिट शिल्लक आहे, तरी टेन्शन घ्यायची काही गरज नाही, कारण की या प्रोजेक्टच्या शेजारीच आपण अजून रोहचा प्रोजेक्ट चालू करतोय. शेजारीच आपला रोहचा अजून एक प्रोजेक्ट चालू होणार आहे, पूर्ण डेव्हलप एरियामध्ये निसर्गरम्य वातावरणामध्ये. वरती तुम्हाला 1000 लिटरची वॉटर टँक देखील दिलेली आहे. आता आपण जाणून घेऊया नियर बायचे लोकेशन्स, प्राइस आणि स्क्वेअर फीट. आपण जो आता 3 BHK रोहचा प्रोजेक्ट बघितला, हा रेडी टू मूव्ह आहे आणि पूर्ण डेव्हलप एरियामध्ये. या प्रोजेक्ट पासून मुंबई आग्रा हायवेचं डी मार्ट फक्त 500 मीटरच्या अंतरावरती आहे. जत्रा हॉटेल चौफुली आपल्या प्रोजेक्ट पासून फक्त 700 ते 800 मीटरच्या अंतरावरती आहे. मेट कॉलेज म्हणजेच भुजबळ नॉलेज सिटी आपल्या या प्रोजेक्ट पासून फक्त 2 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. त्यासोबतच के वाघ इंजिनिअरिंग कॉलेज आपल्या या प्रोजेक्ट पासून फक्त 4 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. अपोलो हॉस्पिटल देखील आपल्या प्रोजेक्ट पासून फक्त 4 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. अशा सगळ्या काही गोष्टी तुम्हाला जवळपासच मिळणार आहे. आता आपण जाणून घेऊया प्राइस आणि स्क्वेअर फीट. आपण जो आता हा 3 BHK रो हाऊसचा प्रोजेक्ट बघितला, हा 1750 स्क्वेअर फीटचा असून याची प्राइस 70 लाख ऑल इन्क्लुसिव्ह निगोशिएबल प्राइस आहे. अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती कॉल करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन प्रोजेक्ट मध्ये.